मरण गेले त्यांना मात्र आता मागण्याची वेळ आली आहे आणि त्यांनी मात्र काय मागावं कोण काय मागेल याचा नेम नाही पण तुकोबारायांनी वारी केली अखंड जन्मोजन्मात वारी केली आणि त्यावेळेला तुकोबारे भगवंताकडे मागतात काय अभंगाच्या प्रथम चरणात काय द्या देवा द्यायला देवा तर मग मात्र एकच द्या कोणता तुझा विसर न व्हावा भगवंता तुमचा विसर मात्र होणार नाही एवढं द्या आपण मागायचं असतं तर काय मागितलं असतो एक मोडी विक्या होता लक्ष द्या मोडी विक्या लाकड तोडून आणायचे जंगलात जाऊन आणि मग मात्र लाकूड तोडून आणले की गावात मात्र 150 रुपये मोडी प्रमाणे लाकडं विकायचे काड्या विकायच्या आणि मग तो लाकूड तोड्या मात्र लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला आणि जंगलाच्या दिशेने चालले तेवढ्यात मात्र काड्या जमा करणार पण त्याला होती एक सवय आणि ती सवय होती मोठी बेकार कोणतंही व्यसन लागलं तर मग मात्र काही जणांना असं व्यसन असते आता कशाचं असते मी इथून सांगणार ते घेतल्याशिवाय जमतच नाही काही तर अशी आम्हाला ती जे व्यसन असते ना ते पोटात टाकल्याशिवाय बोलत सुद्धा नाही त्यांच्याच्याने बोलणं सुद्धा हो काही म्हणतात मला घेतल्याशिवाय इकडे लाईटच लागत नाही करंटच पास होत नाही काय घेतल्याशिवाय तर ज्याला व्यसन असेल व्यसन एक प्रकारचं नाही अनोखो आहे सांगेल मी पुढे पण ते लाकूड तोडे जो आहे त्याला एक व्यसन होतं ते म्हणजे आय वाटते समजने वाले को इशारा काफी आहे तुमच्या गावात बंदी आहे असं मला माहित पडलं ना असं केल्याबरोबर हे लहान सांगायला लागले त्याला होतं व्यसन याचं असं घाबर असं व्यसन होतं आणि त्याने काय केलं लगेच मात्र कार्यक्रमाला आपल्या त्याचा कार्यक्रम कोणता लाकड जमा करून आणायचा केला तो लाकूड जमा करणार पण त्याचा इकडे फ्यूजच लागत नव्हता ना कारण त्याची चार्जिंग व्यसन लागलेलं होतं याच्याशिवाय त्याचं जमत नव्हतं आता काय करावं तो विचार करत बसला आपण मात्र चुन्याची पुडी आणली आणि याची आणली आता काय करावं असतं ना भरपूर जणांचा सकाळी उठल्या शाळेत जायचं असेल मुलगा म्हणतो बाबा ट्युशनचे पैसे द्या बाबा शाळेत शिक्षकाने सांगितले परीक्षेची फी द्या आणि तेव्हा त्याचे बाबा म्हणते अरे थांब पहिले मला शोधू दे बाबा मात्र नंतर मात्र काय तर बाकीचं पाहू काय ते नाही घरवाल्या म्हणतात ओ साखर संपली म्हणते पहिले शोधते का कारण टाकल्याशिवाय त्याचं जमत तसंच व्यसन होतं त्या कोणाला बरं झालं दुसरं नाव घेतलं नाही आणि मग मात्र सुरू झालं काय शोधणं त्याला सापडली नाही आता काय करावं तेवढ्यात मधातून होता रोड रस्ता तिथून जायला लागले राजा आणि राजाचा मात्र सुंदर असा सजवलेला रथ चालला त्याचा प्रधान सोबत आहे शिपाई सोबत आहे आणि राजा निघाले रस्त्याने राजा रस्त्याने जात आहे आणि अनवाणी पायाने म्हणजे चप्पल पायात नाही उन्हात बसलेले आहे ते लाकूड तोड्या आणि म्हणून मात्र राजा त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि प्रधानाला पाठवलं आणि विचारायला सांगितलं जा आणि विचार द्या अनवाणी पायात उन्हात डोक्यावरती
पाहिजे. प्रधान गेले, विचारायला लागले, अहो राजेसाहेब आमचे तुमच्यावरती खूप प्रसन्न झाले, सांगा तुम्हाला काय पाहिजे. काय मागाव महाराज अशा वेळेस? राजा प्रसन्न झाले आहेत म्हणजे जे पाहिजे ते मिळाल्या वाचून राहणार, कारण तो राजा आहे, देईल. पण त्याचं लक्ष कुठं होतं? प्रधानाने विचारलं काय पाहिजे. त्या लाकूड तोड्याने सांगितलं मला काही नकोय, मी फक्त चुन्याची पुडी आणली आहे, मला फक्त काय पाहिजे. राजा प्रसन्न झालाय. काय मागावं हे समजलं पाहिजे ना. कुठं मागावं हे समजलं पाहिजे. आपल्याकडे नको नको काय काय मागतील नाही. अनेक उदाहरण प्रसंग सांगता येईल. त्यातल्या त्यात त्यांनी तर हेच मागितलं महाराज. महिला मंडळी कुठं मागावं हे समजलं पाहिजे. आपल्याकडे नको नको काय काय मागतील नाही. अनेक उदाहरण प्रसंग सांगता येईल. त्यातल्या त्यात त्यांनी तर हेच मागितलं महाराज. महिला मंडळी मोठ्या हुशार असतात. ह्या काय मागाल याचा नियम. आणि सध्या सर्वांना माहित झालं काय, इथं असलेले हे कोण? शंकरजी. कशी आहे? भोळं दैवत आहे ना, म्हणून तर आला महाशिवरात्रीचा महिना की सगळे एकच गाणं म्हणतात. काय? हे भोळ्या शंकरा आवड तुला, आवड तुला बेलाच्या पानाची. वाह, नाचायला तुला झालं होतं का? वाह वाह, असं म्हणतात की नाही. का? कारण भोळं दैवत माहिती झालं. आणि मग काय, आराधना केली महादेवाला, भोळे बाबांना प्रसन्न केलं. आणि भोले बाबा प्रसन्न झाल्यानंतर मात्र भोले बाबा म्हणाले माग वरमगृही, मागा काय पाहिजे ते. ती महिला मात्र मोठी हुशार होती महाराज. 2-3 महिला मंडळी एकत्र साधना करत होत्या. आणि मग मात्र प्रसन्न झाले. आणि मागा म्हटलं तर काय मागितलं. एका महिला मंडळीनं मागा म्हटल्या बरोबर म्हणायला लागली, तो आमच्या अंगणात की नाही सुबाबडीचं झाड आहे, त्याचे एवढाले पानं आहे. आणि ते जेवढे सुबाबरीचे पानं आहे ना, ते सगळे पानं रात्रीच्या रात्री 500च्या नोटा बनू दे. रोज संध्याकाळी मात्र ते पानं खाली पडतात ना, मग नोटाच नोटा. अरे मागल नाही.